नमस्कार मित्र हो. विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आज आपण पाहणार आहोत TET शिक्षक पात्रता परीक्षा 2026साठी मराठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे प्रश्न. चला तर पाहू मराठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ए मंद, बी वेगवान, सी शांत, डी थंड. उत्तर आहे बी वेगवान. प्रश्न क्रमांक 2. सूर्य या शब्दाचे लिंग कोणते? ए स्त्रीलिंग, बी पुल्लिंग, सी नपुंसकलिंग, डी यापैकी नाही. योग्य उत्तर बी पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 3. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय? ए मुली, बी मुलांचे, सी मुलगे, डी मुलास. उत्तर सी मुलगे. प्रश्न क्रमांक 4. राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोण? ए शाळेत, बी जातो, सी राम, डी नाही. योग्य उत्तर सी राम. प्रश्न क्रमांक 5. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ए मदत करणे, बी नकार देणे, सी कौतुक करणे, डी रागावणे. योग्य उत्तर आहे बी नकार देणे. प्रश्न क्रमांक 6. सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? ए सौंदर्य, बी सुंदरता, सी सुंदरपणा, डी वरील सर्व. उत्तर डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7. मी पुस्तक वाचले या वाक्याचा काळ कोणता? ए वर्तमान काळ, बी भूतकाळ, सी भविष्यकाळ, डी अपूर्ण भूतकाळ. योग्य उत्तर आहे बी भूतकाळ. प्रश्न क्रमांक 8. घर या शब्दाची जात कोणती? ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंगी. उत्तर सी नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 9. विद्यार्थी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? ए विद्यार्थिनी, बी विद्यार्थिनीचा, सी विद्यार्थिनीचे, डी विद्यार्थिन. उत्तर ए विद्यार्थिनी. प्रश्न क्रमांक 10. शूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ए बलवान, बी भित्रा, सी धाडसी, डी पराक्रमी. उत्तर आहे बी भित्रा. प्रश्न क्रमांक 11. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली या वाक्यातील कर्म कोणते? ए ज्ञानेश्वरांनी, बी लिहिली, सी ज्ञानेश्वरी, डी यांनी. उत्तर सी ज्ञानेश्वरी. प्रश्न क्रमांक 12. पाणी हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे? ए व्यक्तिवाचक, बी भाववाचक, सी सामान्य नाम, डी द्रव्यवाचक. उत्तर डी द्रव्यवाचक. पुढील प्रश्न क्रमांक 13. अति, अतिक, उत्तम याची योग्य संधी कोणती? ए अत्युत्तम, बी अतिउत्तम, सी उत्तम आणि डी अतोत्तम. उत्तर ए अत्युत्तम. पुढील प्रश्न क्रमांक 14. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो हे कोणते वाक्य आहे? ए साधे वाक्य, बी संयुक्त वाक्य, सी मिश्र वाक्य, डी उद्गार वाक्य. उत्तर सी मिश्र वाक्य. पुढील प्रश्न क्रमांक 15. कवी या शब्दाचे अनेक वचन काय? ए कवींचा, बी कवी, सी कवी, डी कवींनी. उत्तर सी कवी. पुढील प्रश्न क्रमांक 16. प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ए सचोटीचा, बी सत्यवादी, सी अप्रामाणिक, डी सरळ. उत्तर सी अप्रामाणिक. प्रश्न क्रमांक 17. अरे वा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ए विधानार्थी, बी प्रश्नार्थी, सी उद्गारार्थी, डी आज्ञार्थी. उत्तर सी उद्गारार्थी. प्रश्न क्रमांक 18. फुले या शब्दाचे एक वचन काय? ए फूल, बी फुला, सी फुली, डी फूल. उत्तर ए फूल. प्रश्न क्रमांक 19. तो धावत आहे या वाक्याचा काळ कोणता? ए साधा वर्तमान काळ, बी अपूर्ण वर्तमान काळ, सी पूर्ण वर्तमान काळ, डी भविष्यकाळ. उत्तर बी अपूर्ण वर्तमान काळ. पुढील प्रश्न क्रमांक 20. राजा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? ए राजवाडा, बी राजकारण, सी राजेपणा, डी राज्य. उत्तर सी राजेपणा.
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.